ग्राम विकास मंत्री और पंचायत राज मंत्री जयकुमार गौरी ने आज पुणे में पत्रकार परिषद लेकर ग्रामीण क्षेत्रों में चलाई जाने वाली योजनाओं में भ्रष्टाचार को लेकर कड़े कदम उठाने की चेतावनी दी है। घरकुल योजना पर बोलते हुए उन्होंने ये भी कहा कि गरीबों के मामले में अगर कोई भ्रष्टाचार करेगा तो मैं किसी को नहीं छोड़ूंगा। इसके लिए मैं अपना खुद का मोबाइल नंबर दे रहा हूँ। इस मामले में सरपंच और ग्राम सेवक दोनों के खिलाफ कार्रवाई होगी। आता तो विषय आपल्या विचाराधीन आहे। शेवटी ग्रामीण भागामध्ये आपण जमिनी आपल्या घरकुलासाठी 1 लाख रुपयाची तरतूद सुरुवातीला होतो। ती तरतूद काय वाढवता येते का याचं धोरण आम्ही तयार करतो। काय तरतूद वाढवू आपण त्यामध्ये आणि टोटल बजेटमध्ये काय तरतूद त्याला वाढवण्यासंदर्भात आपण करू। पण जर आपण जेव्हा आढावा घेतो तेव्हा जर किती लोकांना जमीन आवश्यक आहे याचा आढावा जर प्रॉपर झाला नाही तर आपण ही योजना पुढे घेऊन जाऊ शकत नाही। त्यामुळे पहिला विषय आहे की आता त्याचा आढावा घेणं आणि मग त्यांना घरकुल उपलब्ध करून देण्यासाठी काय करणं हा विषय सेकंड आहे। राहतो रेडी रेकनरचा विषय, तो रेडी रेकनर ग्रामीण भागामध्ये काय प्रत्येक गावाचा रेडी रेकनर वेगळा आहे। त्या हिशोबाने मग समजा 10 लाभार्थी एकत्र करून मग 3 गुंठ जमीन घेतली, मग आपण 3 मजली इमारत तयार करून त्यामध्ये काही लोकांना घर देता येते असा एक नवीन आपण त्या संदर्भात विचार करतो। पण मी खात्रीने सांगतो जर घरकुल छोट्या छोट्या गोष्टीत गोरगरिबांच्या बाबतीत जर कोण भ्रष्टाचार करत असेल तर कुठल्याही किमतीवर त्याला सोडणार नाही, कुठल्याही किमतीवर सोडणार नाही। आणि हे सगळे भ्रष्टाचार होत असताना एक आणखी एक गोष्ट समोर आलेली आहे। बऱ्याच ठिकाणी सरपंचांच्यावर भ्रष्टाचाराच्या केसेस खाली कारवाई झाली आणि अनेक सरपंचांना डिस्क्वालिफाय केलेलं आहे। ज्या ठिकाणी भ्रष्टाचार झाला मग सरपंच असो किंवा कोणी असो त्याला सोडायचं कारण नाही। परंतु जेव्हा सरपंचावर कारवाई होते तेव्हा संबंधित ग्रामसेवकावर कारवाई झालेली नाही। कारण कुठल्याही योजनेमध्ये भ्रष्टाचार झाला तेव्हा सरपंच आणि ग्रामसेवकाच्या दोघांच्या सहीनं ते पैसे काढले जातात। हे गंभीर बाब पुढे आलेली आहे की केसेस खाली कारवाई झाली आणि अनेक सरपंचांना डिस्क्वालिफाय केलेलं आहे। ज्या ठिकाणी भ्रष्टाचार झाला मग सरपंच असो किंवा कोणी असो त्याला सोडायचं कारण नाही। परंतु जेव्हा सरपंचावर कारवाई होते तेव्हा संबंधित ग्रामसेवकावर कारवाई झालेली नाही। कारण कुठल्याही योजनेमध्ये भ्रष्टाचार झाला तेव्हा सरपंच आणि ग्रामसेवकाच्या दोघांच्या सहीनं ते पैसे काढले जातात। हे गंभीर बाब पुढे आलेली आहे की सरपंच डिस्क्वालिफाय होतो, ग्रामसेवक सदस्य बरखास्त होतो, परंतु असं असताना ग्रामसेवकावर कोणतीही कारवाई केलेली नाही हे निदर्शनास आलेलं आहे। जेव्हा मी आता मंत्रालयामध्ये काही केसेस चालवतो तेव्हाही माझ्या निदर्शनास आले। आता इथून पुढे कुठल्याही किमतीवर असं घडणार नाही। जर सरपंच दोषी असेल तर सरपंचासोबत सही करणारा ग्रामसेवकही तेवढा दोषी आहे। त्यामुळे दोन्ही यंत्रणा दोषी आहेत। या संदर्भात दोघांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशाही काही गोष्टी पुढे आलेल्या आहेत। पण शेवटी कारवाई करणं आणि कुणाच्या सर्व्हिसवर याच्यावर जाणं किंवा कुणाच्या निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीवर कारवाई करून खूप मोठं साध्य होतं असं नाही। ही व्यवस्था सुधारली पाहिजे याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करावा।